धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। ही कथा एका ठिकाणाबाबत आहे आणि एका मुलीबाबत जी अनोळखीरित्या त्या जागी पोचते व नकळत ती अनाहूत तत्सम दृष्ट शक्तींना आपल्या जीवनात सामावून घेते। मी त्या ठिकाणचं नाव सांगून त्याची बदनामी करण्याची इच्छा नाही ठेवत, म्हणून ते नाव गुपितच राहील। एक खाडी होती ती आणि अजून पण आहे। ती खाडी दिवसा पाहायला गेली तर खूप सुंदर आणि रम्य वातावरण असलेली, जिकडे बघावं तिथे झाडीच झाडी आणि त्यातच पाऊस। मग ती खाडी अत्यंत हिरवीगार आणि सुंदर दिसायची। तेथे मन खूप प्रसन्न व्हायचे। तिथे वाहणारी एक खळखळ छोटीशी नदी, तेथील पक्ष्यांचा किलबिलाट। पण म्हणतात ना, प्रत्येकाचे एक गुपित असतं, तसंच त्या खाडीचे देखील होते एक अमानवीय गुपित। सकाळी सुंदर दिसणारी ती खाडी सायंकाळ होत होत आपले रूप बदलायची आणि रात्री तिच्यासोबत असताना तेव्हा तर ती खाडी एक उदास खंडर वाटायची, पण उदास आणि धीरगंभीर अशी की जणू काहीतरी ती लपवण्यासाठी प्रयत्न करू पाहते। ती दिवसा आणि रात्री ती त्या लपवलेल्या गोष्टींना खुले सोडते। सर्वत्र काळोख असायचा, पण त्या ठिकाणी जणू उजेडाचं राज्य येऊन त्या खाडीमध्ये संपते। अतृप्त आत्म्यांची आसरा होती ती खाडी। त्या खाडीपासून काही एक अंतरावर वस्ती आहे। तिथले स्थायिक लोक असे मानायचे की त्यांचे जवळचे सगळे सोयरे जे मृत पावले आहेत ते पिशाच बनून त्या खाडीमध्ये सामावले जायचे। त्यांचा अतृप्त आत्मा त्या खाडीत फिरायचा आणि जो कोणी एखाद्या अनोळखी व्यक्ती किंवा नवीन कोणी ही त्या खाडीजवळ जाई तेव्हा तो तिथेच नाहीसा होई। त्या खाडीची तेथील वस्तीच्या लोकांना प्रचिती व्हायची, म्हणून त्या लोकांपैकी कधी कोणी तिकडे फिरकत नसे। रात्रीचं काय तर दिवसा देखील पण ते लोक तेथे जात नसत। आधी काळी त्या वस्तीतील लोक मासे पकडण्यासाठी तरी तेथे जायचे, पण मात्र आता तिकडे त्या खाडीकडे कोणीच फिरकत नव्हतं। पण आता खूप वर्ष उलटून गेले होते। त्या वस्तीच्या ठिकाणी आता एक सुंदर असे टावर झाले होते। त्यामध्ये काही जुने लोक तर काही नवीन राहायला आले होते। ते जुने राहणारे लोक त्यांना त्या खाडीबद्दल माहिती होती, पण जे नवीन होते त्यांना काहीच माहिती नव्हतं। आणि त्या टावरमध्ये काही दिवसांनी एक कुटुंब तेथे 12व्या मजल्यावर राहायला आले। त्यांना ती जागा खूप आवडली। त्या कुटुंबामध्ये होती वर्षा नावाची मुलगी, तिचे आई बाबा आणि तिचा एक मोठा भाऊ होता। असेच हे छोटेसे कुटुंब तेथे त्या घरात राहायला आले होते। सर्वांनी घराची पाहणी केली। त्या घरात 3 रूम होत्या। वर्षाने आपल्या स्वतःकरिता सोयीस्कर आणि खिडकीतून बाहेरील सुंदर दृश्य दिसणारी एक रूम निवडली आणि त्यांनी आपले घर ही व्यवस्थितपणे बसवले। वर्षा खूपच खुश होती, कारण तिच्या आवडीची जागा भेटली। असेच खिडकीतून बाहेर लक्ष घालत तिची नजर एका ठिकाणावर खिळली। जणू ती मंत्रमुग्ध होऊन ते पाहत होती। ती हिरवळ जागा, ते खंडर दिसले आणि ती जागा म्हणजे खाडी। पण वर्षा त्या खाडीच्या सौंदर्यास वरवरून भुलली होती, पण आत त्या खाडीतील ते काळे रहस्य तिला माहीत नव्हते। पुढे घडणाऱ्या घटनांचा तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल। वर्षाचे आई बाबा कामाला जायचे आणि वर्षा कॉलेजला आणि तिचा भाऊ प्रथमेश जॉबला जायचा। सर्वात लवकर घरी येणारी ही वर्षाच होती, म्हणून ती घरी देखील एकटी असायची। तिला घरी एकटं राहणं असं कंटाळवाणं वाटायचं। तिला जोडीला कोणी नव्हतं। ती रोज एकांतात असायची आणि आपल्या खिडकीतून बाहेर त्या खाडीचे मोहक रूप टेहळत बसायची आणि त्यातल्या त्यात तिला भूतांच्या गोष्टी वाचण्याचा अतोनात छंद होता। तिला भूत हे काय असतं याबद्दल तिला उत्सुकता असायची, पण तिने भूत कधी पाहिलेलं नव्हतं। एके दिवशी सायंकाळी जेव्हा सर्वजण घरी आले, त्यांचे जेवण वगैरे उरकले, वर्षाने आपल्या आईच्या हाताखाली मदत केली व सर्व काम करून ती तिच्या नियमितपणे खोलीमध्ये आली। तिच्या मनात एक विचार आला की इतके दिवस मौन मोहून टाकणारी ही खाडी रात्रीच्या वेळी कशी दिसत असेल बरं।
या विचाराने तिने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा ती खाडी अत्यंत विद्रुपीकरण झालेली विचित्र पिशाच्यरूपी वाटत होती. सर्व काळोख होता, पण त्या खाडीचे काही पडसाद स्पष्ट दिसत होते. मध्येच कुत्रे भुंकत होते. पावसाचे वातावरण असल्याने ढग दाटून आले होते. थंडगार वारा वाहत होता आणि अशातच वर्षा त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर त्या खाडीला पाहू लागली. तिला पाहताच वर्षाच्या मनात एक उदासीनता जाणवली. तिला एक दरारा निर्माण झाला वर्षाच्या मनात. आणि तेवढ्याच इकडे वर्षाच्या रूममध्ये कोणीतरी प्रवेश केला होता. त्याचे पाऊल दपकत दपकत वर्षाच्या दिशेने येत होते. वर्षाच्या खोलीमध्ये तेव्हा एक अंधारसा होता, पण नंतर तिच्या मागून कोणीतरी आले आणि वर्षा असा आवाज येत होता. एक हात वर्षाच्या खांद्यावर पडला. वर्षा दचकली. खांद्यावर पडलेला हात, जो हात, तो आवाज, त्या थंडगार वातावरणामध्ये देखील वर्षाच्या अंगास घामाच्या धारा लागल्या. तिची मागे वळून पाहण्याची हिंमत होईना. तरीही घाबरून तिने मागे पाहिले. खोलीमध्ये अंधार होता. वर्षाने नीट निरखून पाहिले तर तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रथमेश, तिचा मोठा भाऊ होता. त्यानेच तिला वर्षा अशी हाक मारली. वर्षा आपला आवाज पाहून आणखी चिडली, कारण त्याने तिला एकांतात येऊन घाबरवलं होतं. वर्षाला असे घाबरलेले पाहून प्रथमेशला हसू सुटले. त्याचं हसणं खूप चालू होतं, पण वर्षाचा रागवलेला चेहरा पाहून त्याने तिची माफी मागितली आणि पुन्हा असं बोलणार नाही हे देखील म्हणाला. प्रथमेशने तिला होऊन विचारले, काय ग वर्षा, काय तू एकटक त्या खाडीकडे बघत असतेस? इतकी काय हरवून गेलीस? विचारात की जे मी तुझ्या रूममध्ये आलो हे देखील तुला समजले नाही. तेव्हा वर्षा आपल्या भावास बोलू लागली, ही खाडी, अरे सकाळची किती सुंदर दिसते आणि आता बघ ना, किती भयंकर रूप आहे तिचे. प्रथमेश तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता. तिचं बोलून झाल्यावर तो बोलला, कशी बघत बसते त्या खाडीकडे? नको असं बघत जाऊस, उगाच नको ते विचार करते आणि घाबरत जाते. असे बोलून प्रथमेशने वर्षाला झोपायला सांगितले व तो तिला गुड नाईट बोलून झोपायला गेला. आणि वर्षा, तिला तर झोपच येत नव्हती. तिला खूप उत्सुकता जाणवू लागली होती. आता त्या खाडीबद्दल जाण्याची तोच विचार करीत करीत वर्षा झोपी गेली. आणि रात्री अचानक तिला एक आवाज येऊ लागला, जणू कोणी श्वासासकट वर्षाचे नाव पुकारत आहे हे तिला जाणवले. वर्षा! त्या आवाजाने वर्षा खडबडून जागी झाली. तिला वाटले भात झाला असेल आपल्याला, म्हणून ती तशीच झोपून गेली. सकाळी उठून वर्षा तिची सर्व कामे आटपून नाश्ता करण्यास बसली, पण ती टेबलावरील असलेल्या पोह्यांना चिवडत रात्री झालेल्या तिच्या भासाचा विचार करत होती. हे तिच्या आईने बघितले की तिची मुलगी काही विचारात आहे. वर्षाच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट होते आणि ते तिच्या आईने हेरले होते. त्यावर तिची आई म्हणाली, वर्षा बाळा, मी तुला केव्हाची पाहते, मगाचपासून तू कसल्या तरी विचारात आहेस. काय झाले आहे? वर्षा आपल्या चेहऱ्याचे भाव लपवत, काही नाही आई, काही नाही असे बोलून ती तिचा नाश्ता संपवून कॉलेजला जायला निघाली आणि घराबाहेर पडली. जाता जाता तिच्या बिल्डिंगच्या खालच्या आवारात एक वृद्ध माणूस तिला दिसला. तो माणूस बराच वृद्ध होता. असं वाटत होतं की तो तिथलाच एक स्थायिक आहे. वर्षाला वाटले, त्या वृद्ध माणसाला त्या खाडीबद्दल काही माहीत असेल तर आपण विचारून पाहावं. विचारायला काय हरकत आहे असे म्हणून ती त्या माणसाकडे वळली व त्याच्या जवळ गेली. तो आपले काहीतरी काम करत होता आणि वर्षाने त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारले, नमस्ते आजोबा, मी वर्षा. त्यावर त्या आजोबाने वर्षाकडे एका अनोळखी नजरेने पाहिले आणि हुंकारला. त्यावर वर्षा पुढे बोलू लागली, आम्ही इथे नवीन राहायला आलो आहोत असे वाटते आहे की तुम्ही इथे खूप वर्ष झाली राहत आहात. त्यावर तो वृद्ध व्यक्ती उत्तरला, हो, मी याच नजीकच हे टावर बनण्यापूर्वी पासून राहतोय. वर्षा पुढे म्हणाली, हो का? बर आजोबा, तुम्ही इथे जुने आहात
म्हणजे आजूबाजूचा परिसर तुम्हाला नक्कीच माहीत असेल कसा आहे ते. त्यावर आजोबा आपले काम थांबवत वर्षाकडे पाहू लागले.